मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा आपलं असं होतं कधी ऑनलाईन आपण एखादी गोष्ट मागवतो पण आपण छोटी साईज मागवतो पण आली मोठी साईज, तर त्यावेळेस आपण काय करायचं मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। हे पहा, हा टी शर्ट एका कस्टमरने मागवलेला होता, मुलीचा होता हा टी शर्ट। तर तिचं काय झालेलं आहे, छोटी साईज मागवली आणि आली मोठी साईज। त्यावेळेस तुम्ही काय करायचं, जर असं तुमच्या सोबत झालं तुम्ही काय करायचं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। हे पहा, टी शर्ट आहे खूप मोठ्या साईजचा इथे आलेला आहे आणि तिला पाहिजे होती छोटी साईज। असं कधी चुकून बऱ्याच वेळा होतं ऑनलाईन, जर आपण एखादी गोष्ट मागवतो आणि टी शर्ट तर आपल्याला खूप आवडत असतो पण ती एकच साईज मागवली आणि आली दुसरी साईज, असं बऱ्याच वेळा होतं। आता हा टी शर्ट हे पहा अशा पद्धतीने आता आपल्याला पूर्ण उलटा करून घ्यायचा आहे आणि तिथे काय करायचं आहे, तुम्ही जो मापाचा परफेक्ट असणारा टी शर्ट तुम्ही घ्यायचा आहे, जो मापाचा व्यवस्थित परफेक्ट बसत असेल तो। इथे हा पूर्ण उलटा करून घेतलेला आहे, बघू शकता मी। अशा पद्धतीने बऱ्याच वेळा आपल्या बरोबर सुद्धा होतं, ऑनलाईन एखादी गोष्ट मागवतो आणि ती साईज एक असली आपल्याला साईज दुसरीच येते, बऱ्याच वेळा असं होतं। इथे मी हा टी शर्ट पूर्ण उलटा करून घेतलेला आहे, इथे बघू शकता पूर्ण व्यवस्थित हा प्लेन करून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने फिटिंगची बाजू तर खूप महत्त्वाची आहे, इकडची बाजू। हे पहा अशा पद्धतीने मी करते जेणेकरून तुम्हाला समजायला सुद्धा ते सोपं जाईल। हे पहा अशा पद्धतीने पकडते मी। आता हा मापाचा टी शर्ट घेतलेला आहे मी, हा सुद्धा मी उलटा करून घेतलेला आहे, बघू शकता इथे हा सुद्धा मी उलटा करून घेतलेला आहे। आता हा टी शर्ट मी ह्याच्यावरती ठेवून घेते, बघू शकता आता इथे ह्या बाजूला किती मोठी साईज आलेली आहे खालच्या टी शर्टची। तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, असं जर तुमच्या सोबत झालं तर तुम्ही काय करायचं आहे, हे पहा इथे सुद्धा बघू शकता बाही सुद्धा किती मोठी झालेली आहे। बाही राहू द्यात मोठी, पण फिटिंग करणार आहोत आपण इकडच्या बाजूला। हे पहा सुरुवातीला अशी बाही ठेवणार आहोत, हे पहा अशा पद्धतीने। आता इथे किती मोठी आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं इकडच्या बाजूला। आता इथे मी हे पहा अशा पद्धतीने इथे खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे, बघू शकता मी। मध्यभागी बरोबर हा टी शर्ट अशा पद्धतीने तुम्ही ठेवून घ्यायचा आहे, दोन्ही बाजूंना पण समान मार्किंग झालं पाहिजे, इकडची पण बाजू आणि इकडची पण बाजू। आता इथे काय करायचं, हे पहा असं थोडंसं खालीपर्यंत हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा अशाच लाईनमध्ये हे पहा, हे पहा अशा पद्धतीमध्ये एकदम खालीपर्यंत हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने लाईनीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इकडच्या बाजूला आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे, पहा असं ठेवायचं आहे फक्त व्यवस्थित। इथे सुद्धा अशा पद्धतीने पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथून सुद्धा बघू शकता किती मोठा आहे आणि तेही बाही, इथे बाही आपण आहे तेवढीच ठेवणार आहोत मोठी, फक्त साईडला फिटिंग करायची आहे। जर तुमच्याकडे असं झालं कधी, तर अशा पद्धतीने तुम्ही मापाचा टी शर्ट ठेवायचा आहे, त्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून तो फिटिंगला सुद्धा फिनिशिंगमध्ये येईल तुमच्या। हे पहा आता इथे सुद्धा मी एक सरळ लाईन मारून घेते, हे पहा अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने मी इथे फिटिंगची लाईन पण मारून घेतलेली आहे, हे पहा एकदम इथे परफेक्ट आलेले आहे। आता इथे आपल्याला ह्याच्यावरती पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे, असं ठेवून घ्यायचं। जो मापाचा तुमचा परफेक्ट टी शर्ट असेल तो अशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायचा आहे आणि त्या लाईनीमध्ये सेपमध्ये बरोबर हे पहा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारत घ्यायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित सेपमध्ये सुद्धा येऊन जाते। हे पहा इकडची पण बाजू मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे, इथे बघू शकता हे पहा खालीपर्यंत। थोडंसं डार्क करते, हे पहा अशा पद्धतीने इकडे घेतलेलं आहे मी। आता याच्यावरती आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे सर्वात आधी व्यवस्थित। आता इथे बघू शकता आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे, पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा असा सेप द्यायचा आहे, बरोबर पूर्ण व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं। इकडच्या पण बाजूला हे पहा अशा पद्धतीने हा पूर्ण सेप आला पाहिजे, तेव्हा तुमची ती फिनिशिंग सुद्धा टी शर्टची व्यवस्थित येईल। आता ह्याच्यावरती काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने पकडून घ्यायचं आहे आणि इथून पूर्ण शिलाई मारायला सुरुवात करायची आहे। हे पहा ह्याच्यावरती आणि पूर्ण हे खालीपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित पकडायचं आहे, हे पहा आणि इथे पूर्ण शिलाई आणि त्याची शेजारी सुद्धा अजून एक इकडच्या बाजूला पण त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे। हे पहा इथे एक पूर्ण आधी सर्वात आधी खालीपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे, इथे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे, त्याच्या शेजारी पण अजून एक शिलाई मारायची आहे, फक्त हे साईडचं कट करू नका तुम्ही।
पहा इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने जर मोठा टी शर्ट आला किंवा टॉप जर आला तुमचा मापाचा टॉप ठेवा त्याच्यावरती आणि मार्किंग करून घ्या खडूने आणि लाईनिंग मार्किंग केल्याच्या वरती तिथे एक शिलाई मारा। कशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे इथे एक शिलाई मारा। जर टॉप जर आला तुमचा तशा पद्धतीचा आपण ऑनलाईन तो मागवतो, इथे एक मारा आणि इथे एक मारा म्हणजे ते बरोबर होऊन जाईल। पण दोन्ही सुद्धा बाजूने त्याच पद्धतीने मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे। आता हे मी सरळ करून घेते हे अशा पद्धतीने। आता व्यवस्थित हा परफेक्ट बसायला सुद्धा बसणार आहे। असं मार्किंग करून घ्या जेणेकरून तुमचं कुठेही बिघडणार नाहीये। जो मापाचा बसणार असेल तो परफेक्ट हे पहा इथे बघू शकता झाला। आता व्यवस्थित मापाचा टी शर्ट हा खूप मोठा होता, परफेक्ट मापाचा झालेला आहे। आता बसायला सुद्धा हा व्यवस्थित बसेल हे पहा। खालीपर्यंत व्यवस्थित आपलं फिनिशिंग सुद्धा आलेली आहे बघू शकता इथे हे पहा। तुम्ही असं मार्किंग करून घ्या आणि नंतर शिलाई मारा म्हणजे तुमची सुद्धा फिनिशिंग छान मध्ये येऊन जाईल।